वेगळं जग भाग 19. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. रात्री जे काही घडलं त्याने शिरीष आणि आनंदीला झोपच आली नाही. तिच्या शेड्यूलप्रमाणे ती रडतच बसली होती. आनंदी, तू खरंच जाणार आहेस गावी? शिरीषने विचारलं. त्या प्रश्नाने तर ती अधिकच रडू लागली. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रडणं हेच आहे का आनंदी? रडू नकोस गं, काहीतरी करू आपण, तो म्हणाला. बरं मला सांग, तू तिथे गेलीस तर साधारण किती दिवस राहणार? त्याने विचारलं. अहो, ते आता माझ्या हातात आहे का? तिनेसुद्धा रागानेच विचारलं. आनंदी, हे सगळं माझ्यामुळेच झालं. पण आज मी बाबांना सगळं खरं सांगणार आहे. पण मला आधी तुझी माफी मागायची आहे. तो म्हणाला. माझी माफी मागून काय होणार आहे आता? बाबांनी आपल्याला माफ केलं पाहिजे ना. मी पण मूर्खासारखा हट्ट धरून बसले. बोलून आपण प्रश्न सोडवलाच नाही. निदान आईबाबांना तरी सांगायला हवं होतं. मला खरं तर तुमच्याशी सुद्धा खूप बोलायचं होतं, पण तुम्ही ऐकूनच घेत नाहीत. ती म्हणाली तसा त्याचा चेहरा पडला. आनंदी, मी तुला आवडत नाही का गं? त्याने विचारलं. पुन्हा तेच, अहो तुम्ही सोडून मला दुसरं कोणी आवडतही नाही. ती बोलून गेली तशी आपोआपच त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. तेच तर तुम्हाला मी कधीपासून सांगायचा प्रयत्न करते ना. श्यामबद्दलसुद्धा मला खरं सांगायला हवं होतं, पण का कुणास ठाऊक त्यावेळेस नाही जमलं. आपल्यामध्ये तेवढा रॅपो निर्माण झालेला नाही असं वाटलं मला. पण आता सांगते ना, श्याम माझा चांगला मित्र आहे. आम्ही खूप गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या आहेत, पण आमच्या नात्याच्या मर्यादा आम्ही कधीच ओलांडल्या नाहीत. फक्त हे आणि हेच सत्य आहे. ती म्हणाली. आनंदी, सॉरी गं. मला वाटलं मी जसं खुशीबद्दल तुला सगळं सांगितलं तसं तूही मोकळेपणाने माझ्याशी बोलशील. तुमच्यात जे काही होतं ते तरी तू सांगायला हवं होतंस ना. म्हणजे मग माझेही गैरसमज झाले नसते. मी मध्ये खुशीला फोन केला होता तेव्हा ती म्हणाली होती, तू अजूनही परत ये, आपण लग्न करूया म्हणून. तो असं म्हणताच आनंदीने त्याच्याकडे चमकून पाहिलं. अगं, पण मी तिला स्पष्ट सांगितलं, आता ते शक्य नाही. माझं आनंदीशी लग्न झालं आहे. ती माझी बायको आहे आणि मी फक्त तिच्यावरच प्रेम करतो. तुझ्याकडे परत येईल हा विचार स्वप्नातसुद्धा करू नकोस. मी खरंच बोललो तिला असं. विश्वास आहे ना माझ्यावर? तो म्हणाला. आहे हो, पण मला सांगा, ती खुशी माझ्यापेक्षा पण सुंदर दिसते? आनंदीने जरा काळजीनेच विचारलं. आता तो विषय आहे का आनंदी? बरं राहिलं, पण तुमच्या मनातले सगळे गैरसमज दूर झालेत ना आता? हो, आणि तुझ्याही मनात तसं काही नाही ना? त्याने विचारलं. नाही, तसं ते आधीही नव्हतंच, ती म्हणाली. तू होतीस ना, तोपर्यंत तू आजूबाजूला आहेस ना. मग भांडण जरी झालं तरी मी तेवढं तुला मिस करत नव्हतो गं. पण आता बाबा तुला गावी पाठवणार असं म्हटल्यावर खूप वाईट वाटतंय. असं वाटतंय की तुझ्याशिवाय मी एकटा नाही राहू शकत. निदान बोलायला भांडायला तरी तू हवीसच, शिरीष म्हणाला. मलाही तेच वाटतंय हो. तुम्ही बोला ना बाबांशी. माझ्याकडून सुद्धा माफी मागा. नाहीतर आपण दोघे जाऊन माफी मागू. अगदीच ऐकले नाही तर मग तुम्ही चला मला सोडायला. मी तुमच्याशिवाय नाही जाणार कुठे. आपण 2 दिवस तिथे राहू आणि येऊ परत, ती म्हणाली. बरं बघतो, पण आज बाबा चिडले आहेत. उद्या सकाळी ऑफिसमध्ये बोलतो त्यांच्याशी. तू काळजी नको करू हं. झोप आता. मग ती हळूवारपणे त्याच्या कुशीत शिरली. तो तिला थोपटत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीत विश्वराज शिरीषला म्हणाले, जैन साहेबांबरोबर खुशी आणि श्यामसुद्धा येणार आहेत. खुशीबरोबर बोलताना तुझं वागणं एकदम नॉर्मल हवं शिरीष. मी तिथे असणारच आहे, तेव्हा जरा सांभाळूनच. पण बाबा, मी कधी चुकीचं वागलो? हा प्रश्न विचारताना लाज नाही वाटत तुला? मला सांग, तू खुशीला फोन केला होतास? विश्वराजांनी विचारलं तसं तो घाबरला. बाबा, त्याचं काय झालं होतं? हो की नाही तेवढंच सांग. हो ना, आणि ते आम्हाला सांगायची गरजही वाटली नाही तुला. केलास तो केलास. ती जे काही म्हणाली त्यावरून आनंदी आणि श्यामच्या नात्यावर शिक्कामोर्तब पण करून टाकलंस. मान्य आहे शिरीष, तुझं आणि खुशीचं एकमेकांवर प्रेम होतं. जैन साहेबांनी नकार दिला म्हणून मला मागे यावं लागलं. ते तयार झाले असते तर मीही अडवून दाखवलं नसतं. आणि हे तुलाही चांगलंच माहीत होतं. खुशीचा साखरपुडा मोडला आणि म्हणून ती तुला फोन करत होती हे गिरीशला माहीत नव्हतं. त्याने तुझ्या भल्यासाठी ते फोन कट केले. तू मात्र त्याच्यावर राग काढत राहिलास. आमच्यावर सुद्धा चिडचिड करत राहिलास. तुला तुझ्या प्रेमासाठी आम्ही सपोर्ट केला नाही, पण गिरीशच्या प्रेमात आम्ही त्याला सपोर्ट करतोय असं तुला वाटत राहिलं. पण खरं खोटं सगळं तुला माहिती आहे. खुशीने आत्महत्या करायचा प्रयत्न केला, त्याची तुला गिल्ट लागली. त्याचा राग तू काढलास आनंदीवर. ती तुझ्यासोबत खुश नाही कारण तिचं कदाचित श्यामवर प्रेम असेल असा अंदाज लावून मोकळा झालास. तिने तिच्या आणि श्यामच्या मैत्रीबद्दल
तुला सांगितलं नाही, गिरीशला आधी सांगितलं, पण ते तुला का आधी सांगितलं नाही म्हणून तुला राग आला. अरे पण कधी कधी नवरा बायकोचे कम्फर्ट झोन लगेच तयार होत नाहीत. गिरीश आणि आनंदीची वेवलेंथ चांगली जुळली, त्यांची मैत्री झाली. मैत्रीचा विषय निघाला म्हणून ती बोलून गेली. त्यात तुला वाईट वाटण्यासारखं काय होतं? उद्या शार्वी घरात येईल. कधी असा प्रसंगसुद्धा येईल की एखादी गिरीशची गोष्ट जी तिला पटत नसेल, त्याला डायरेक्टली ती सांगू शकत नसेल. कदाचित ती तुझ्याकडे बोलेल. त्यावेळेस तुझा आणि तिचा कम्फर्ट झोन टॅली होईल. तेव्हा त्याच वडिलकीच्या नात्याने, मैत्रीच्या नात्याने तू तिलाही सपोर्ट करायला हवास. अरे कुटुंब म्हटलं की हे सगळं असंच असतं. पण या सगळ्यात फक्त तुझीच चुकी आहे असं नाही. कदाचित आम्ही तुला समजून घ्यायला कमी पडलो असो, पण बेटा आमच्या परीने आम्ही पूर्ण प्रयत्न केला. मी माझ्या दोन्ही मुलांमध्ये कधीच भेदभाव केला नाही. तो लाडका तू दोडका असं काही नाही रे. तुमच्या स्वभावानुसार, परिस्थितीनुसार, प्रसंगानुसार कधी तुला झुकतं माप दिलं, कधी त्याला. तेव्हा चुकूनही पुन्हा मनात असे विचार आणायचे नाहीत. तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांना किती मनस्ताप झाला याची तुला कल्पनासुद्धा नाही. बोलताना विश्वराज हळवे झाले. शिरीषच्या डोळ्यात थोडं पाणी होतं. सॉरी बाबा, पुन्हा नाही वागणार असं. मग विश्वराजाने त्याला थोपटलं. जे झालं ते झालं. आता चांगला वाग. तुम्हाला मी ओरडलो, रागावलो, प्रसंगी मारलंसुद्धा. त्याबद्दल सॉरी. पण त्यामागे आमची भावना समजून घ्यायचा प्रयत्न करा. मुलांना त्यांच्या भल्यासाठी ओरडणारे, फटकारणारे आईवडील दिसतात तुम्हाला. पण क्षण आणि क्षण त्यांच्यासाठी झटणारे आईवडील, त्यांचं प्रेम, त्याग दिसत नाही? असो, आता फार वाईट वाटून घेऊ नकोस. पण यापुढे मात्र चुकू नकोस. विश्वराजांनी ऑफिसमध्ये आल्या आल्या श्यामला पुन्हा फोन करून प्लॅनची आठवण करून दिली. आज दुपारनंतर तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये या. अल्फा वेंचरबद्दल बोलायचं आहे, तेव्हा भेटू असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. मग देशपांडेंना बोलावून घेतलं. देशपांडे, पोस्ट लंच कोणत्याही मीटिंग्स ठेवू नका. जैन साहेब त्यांच्या स्टाफबरोबर इथे येणार आहेत असं म्हटलं. ओके सर, तुम्ही म्हणाल तसं. बरं देशपांडे, आठवडा झाला HR डिपार्टमेंटकडून डेली रिपोर्ट माझ्याकडे का येत नाही आहेत? काय झालं आहे? असं व्हायला नको खरं तर. जरा चिडतच विश्वराजांनी देशपांडेंना विचारलं. सर, गिरीश अल्फा वेंचरच्या कामात होते, त्यामुळे कदाचित. एवढं म्हणून देशपांडे थांबले. अहो पण शार्वी सोनार आहेत ना तिथे, त्यांना जरा पाठवून द्यात. ओके सर असं म्हणत देशपांडे बाहेर गेले आणि शार्वीला सर बोलावतायत असा निरोप दिला. तिला बिचारीला थोडी भीती वाटली, पण आता फेस करणं पण जरूर होतं. मे आय कम इन सर? गोड आवाजात तिने विचारलं. हां, आत ये. सर, आपण बोलावलंत? मला सांग, 1 आठवडा झाला तुमच्या डिपार्टमेंटमधून एकही रिपोर्ट माझ्या ईमेलवर कसा आलेला नाही अजून? तुमच्या डिपार्टमेंटमध्ये काय काम चाललं आहे, काय नाही चाललं आहे, हे एका आठवड्यापासून अजिबात काहीही कळलेलं नाही आहे मला. शिवाय सकाळी युनिकॉर्नची फाईल शोधायला म्हणून तुमच्या डेस्कवर गेलो तर टेबलवर ही फायलिंग पसरली होती. का केली जात नाही आहे ती? कामं अशी पडून राहिलेली मला अजिबात आवडत नाहीत. मला सांग, आठवडाभर रिपोर्ट का आला नाही? विश्वराजांनी जरा आवाज चढवूनच विचारलं. तुमचा राग बरोबर आहे सर, पण गेला आठवडा खूप बिझी गेला, शार्वी म्हणाली. म्हणजे काय? नक्की काय काय कामं केलीस तू? कोणताही रिपोर्ट पाठवलेला नाहीस तू अजून? विश्वराजांनी विचारलं. हो सर, रिपोर्ट ईमेल जरी केले नसले तरी डायरीत प्रत्येक दिवसाची नोंद ठेवलेली आहे मी. 2-4 दिवसांनी वेळ मिळेल तसा रिपोर्टसुद्धा पाठवेन मी, शार्वी म्हणाली. अजून 2-4 दिवसांनी? का म्हणजे काय खेळ वाटला तुला? विश्वराजांचा आवाज चढत होता. ती मात्र शांतच होती. तसं नाही सर, गेला आठवडा गिरीश अल्फा वेंचरच्या फाईलमध्ये बिझी होता, त्यामुळे त्याचं सगळं काम मीच पाहत होते. शिवाय विनीतचं कामसुद्धा माझ्यावरच आलेलं आहे. 3 माणसांची कामं मी एकटी करते. माझ्यासुद्धा काही मर्यादा आहेत की नाही? तिच्या या प्रश्नावर विश्वराज थोडे चमकले. पहिल्यांदाच कोणीतरी त्यांच्याशी असं बोलत होतं. ओ अच्छा असं म्हणून ते आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. असा उलट प्रश्न त्यांना विचारणारी कदाचित ही पहिलीच होती. आणि फायलिंगचं म्हणाल तर सर, फायलिंग इम्पॉर्टंट आणि अर्जंट नसतं. जी महत्त्वाची कामं आहेत सध्या मी त्यांच्यावर फोकस करते. विनीत किंवा गिरीश ऑफिसला जॉईन झाले की अगदी त्याच दिवशी माझी सगळी फायलिंग पूर्ण करीन मी. सर, मी कोणताही टाईमपास करत नाही, खरंच सांगते. उलट ऑफिसला लवकरच येते आणि जायलासुद्धा मला उशीरच होतो आहे. पण तरीही कामं राहतातच आणि ती राहणारच. 3 माणसांचं काम एकटं कोणी करत असेल तर काम राहणं स्वाभाविक नाही का सर? तुम्हीच सांगा, पापण्या मिचकावत शार्वी म्हणाली. मग ती क्षणभर थांबली आणि पुढे बोलू लागली. सर,
काम माझ्यासाठी कधीच टाईमपास नव्हतं. ही नोकरी माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे फक्त मलाच माहिती आहे. त्यामुळे कामाच्या बाबतीत मी कधीच हयगय करत नाही, यापुढेही करणार नाही. आणि मग ती शांत झाली. बरं बरं, ठीक आहे, कळलं मला. सध्या सगळ्यांनाच प्रेशर आहे. तू तुझ्या पद्धतीने काम हँडल कर आणि नंतर रिपोर्ट पाठव. गिरीशलासुद्धा लवकरच जॉईन करायला सांगतो मी ऑफिस. विश्वराज म्हणाले. थँक्यू सर, आणि सॉरी, जरा जास्तच स्पष्ट बोलले मी, शार्वी म्हणाली. तसे विश्वराज हसले. स्पष्ट बोललीस, पण खरं बोललीस. ठीक आहे. बरं, हे झालं ऑफिसचं. थोडं पर्सनलही बोलायचं होतं. बस इथे समोर. आता मात्र शार्वी थोडी घाबरली. ती गुपचूपपणे बसली. गिरीशकडून कळलं आम्हाला, पण तरीही तुला स्पष्टच विचारतो. या लग्नाला तुझा होकार आहे ना नक्की? क्षणभर शार्वी शांत राहिली. मग ती म्हणाली, हो सर. सगळ्या अटी त्याने सांगितल्या आहेत तुला? मान्य आहेत ना त्या? हो सर. मला आईबाबा नाहीत. मामा मामींनी मला मोठं केलं, पण माझं बालपण बोर्डिंगमध्ये गेलं. आता इथेसुद्धा मी मैत्रिणींबरोबर रेंटवरच राहते. फॅमिली काय असतं, त्यांचं प्रेम काय असतं, हे फार मी अनुभवलेलं नाही. म्हणून माझी एवढीच रिक्वेस्ट होती की आम्हाला तुमच्यासोबत राहू देत. भाडं देतो आम्ही हवं तर. ती अगदीच स्पष्टपणे बोलली तसं विश्वराजांना थोडं हसू आलं आणि पुन्हा आश्चर्यसुद्धा वाटलं. ठीक आहे, ठीक आहे. तुझ्या मामांचा फोन नंबर देऊन ठेव. त्यांच्याशी बोलतो मी. त्यांना इथे भेटायला बोलवायला जमेल तुला? विश्वराजाने विचारलं. हो सर. कधी बोलवायचं आहे? ते कळवतो मी तुला. ये तू आता. शार्वी उठणार तेवढ्यात विश्वराजाने तिला पुन्हा थांबवलं. ए जरा थांब गं. आणखीन एक पर्सनल काम होतं माझं. बोला ना सर, ती पटकन म्हणाली. मला ना माझ्या मोठ्या सुनेसाठी एक छान मोबाईल घ्यायचा आहे. त्याबरोबर चार्जरसुद्धा हवा. हं. कोणता घेऊ सांगशील का? तसं माझ्या मुलांना विचारलं असतं मी, पण मला ना तिला सरप्राईज द्यायचं आहे, म्हणून तुला विचारतो. असं? एकच मिनिट हा सर. तिने मग लगेच आपला मोबाईल काढला. खट 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 काहीतरी टाईप केलं आणि स्क्रीनवर 4-5 छान मोबाईल दाखवले. सर, मला सांगा, तुमची रेंज काय आहे? त्यांना किती जीबीचा हवा? आयफोन हवा की स्मार्टफोन हवा? भराभर तिने असल्या टाईपचे प्रश्न विचारले तसे विश्वराज गोंधळले. अगं, यातलं मला फार काही कळत नाही, म्हणूनच तर तुला विचारलं ना. रेंज कोणतीही चालेल, फक्त फोन माझ्या सुनेसारखाच नाजूक साजूक हवा. जाडजूड नको. तिला सूट व्हायला हवा ना. विश्वराज असं म्हणताच शार्वीला जाम हसू आलं. मग ना सर, हा फोन छान आहे. त्यांना नक्कीच आवडेल. तुम्ही ऑनलाईन घेणार की शॉपमधून? तिने विचारलं. विचार करतोय की शॉपमधूनच घेईन. ऑनलाईन ऑर्डर केला तर यायलासुद्धा 1-2 दिवस जातील. मला तिला आजच्याच द्यायचा आहे तो. मग तर सर, आपल्या खालीच इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. तुम्ही तिथून घेऊ शकता. हे बघा, या फोनचं मॉडेल मी तुम्हाला फॉरवर्ड केलं आहे. आजच घेऊन टाका. त्यांना सांगा, गिफ्ट रॅप वगैरे पण करून देतील ते. आणि समजा त्यांनी नाही दिलं तर मग मला सांगा. हं, मी छान गिफ्ट रॅप करून देईन तुम्हाला. त्यांना नक्कीच आवडेल तुमचं सरप्राईज, शार्वी कौतुकाने म्हणाली. मग तिचं लक्ष सरांच्या मोबाईलकडे गेलं. सर, हा तुमचा फोन आहे? तिने विचारलं. हो. का? काय झालं? सर, इतकं आउटडेटेड मॉडेल वापरता तुम्ही? अहो, आजकाल फोनमध्ये कितीतरी व्हरायटीज असतात. चांगल्या नवीन मॉडेलचा फोन घ्या तुम्ही. चांगल्या नवीन मॉडेलचा फोन घेतला ना की आपण लेटेस्ट ॲप त्यात डाउनलोड करून घेऊ शकतो. म्हणजे बघा, हेल्थ रिलेटेड ॲप. विश्वराजांना काही कळलं नाही. हेल्थ रिलेटेड ॲप म्हणजे काय, आणि त्याने काय होणार आहे? त्यांनी विचारलं. म्हणजे बघा ना, तुमचं बी पी सतत हाय असतं ना सर. म्हणजे मागे गिरीश म्हणाला होता मला तसं. बी पीचा रेकॉर्ड ॲपमध्ये टाकून आपण ट्रॅक ठेवू शकतो. शिवाय तुमची ऑक्सिजन लेवलसुद्धा कळेल तुम्हाला. दिवसातल्या नेमक्या कोणत्या वेळेस तुमचा बी पी हाय होतो हे सुद्धा समजेल सर. आणि सर, एकदा का तुम्हाला तुमची ट्रेंड कळली की मग नक्की कोणत्या कारणावरून बी पी हाय होतो आहे हे सुद्धा तुम्हाला नक्की समजू शकेल. आणि मग काय, बी पी कंट्रोल करणं खूप सोपं होईल तुमच्यासाठी. ती म्हणाली. अगं, पण त्यासाठी ॲपची काय गरज? बी पी वाढण्याचं अचूक कारण माहिती आहे मला. विश्वराज असं म्हणताच तिला फार आश्चर्य वाटलं. कसं काय सर? तिने आश्चर्याने विचारलं. माझं बी पी हाय व्हायचं फक्त एकच कारण असतं. कोणतं सर? माझी 2 मुलं. ते असं म्हणताच ती कावरीबावरी झाली. अच्छा, बरं, मग असू देत सर. तुमच्या मोबाईलचं राहू दे. दुसऱ्या मोबाईलचे डिटेल्स पाठवते मी तुमच्या मोबाईलवर. बरं, येऊ मी सर? हो, ये. शार्वी बाहेर गेल्यानंतर विश्वराज जरा विचारातच पडले. शार्वी, आज मी ज्या पद्धतीने तुला ओरडलो, तुझ्यावर चिडलो, भडकलो, जर तुझ्या जागी माझी आनंदी असली असती तर आता तिच्या अश्रूंनी किमान एक बादली तरी भरली असती गं.
पण तू मात्र भलतीच स्ट्रॉंग आहेस. एक सून रडणारी मिळाली, दुसरी बहुतेक आम्हालाच रडवणार असं दिसतंय. ते हसले आणि कामाला लागले. देशपांडे, बाबांच्या केबिनमध्ये कोण आहे हो? मला त्यांच्याशी बोलायचं होतं जरा, शिरीषने देशपांडे काकांना विचारलं. सर, शार्वी मॅडम आहेत, देशपांडे म्हणाले. बराच वेळ झाला नाही, शिरीषने विचारलं. हो सर, 15-20 मिनटं तरी होऊन गेली असतील. बापरे, एवढा वेळ बाबा कुणाशी बोलत नाहीत खरं तर. काही प्रॉब्लेम झाला आहे का? त्याने विचारलं. हो सर, HR डिपार्टमेंटचा रिपोर्ट गेला आठवडा सरांच्या ईमेलवर आलाच नाही, म्हणून भयंकर चिडले होते ते. त्या बाबतीतच बोलत असतील तिच्याशी, देशपांडे काकांनी माहिती दिली. असं म्हणताच शिरीषच्या भुवया वर झाल्या. बरं, समजा शार्वी मॅडम बाहेर आल्या तर त्यांना माझ्या केबिनमध्ये पाठवून द्या. त्यांच्याकडे थोडं काम होतं माझं. ओके सर, असं म्हणत देशपांडे निघून गेले आणि शिरीष त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला. 5 मिनिटांनी त्याच्या दरवाजावर कोणीतरी नॉक केलं. मे आय कम इन सर? शार्वी होती. हां शार्वी, या बसा बसा. सर, तुम्ही बोलावलंत मला? हो, ॲक्च्युली मला कळतं आहे तुमच्यावर कामाचं खूप प्रेशर आहे, पण सध्या काही दिवस तुम्हाला मॅनेज करावं लागेल. तुमचं काही काम माझ्याकडे द्या. घरी गेल्यानंतर मी ऑनलाईन पूर्ण करीन ते. बरं मला सांगा, आठवडाभर रिपोर्ट गेले नाहीत म्हणून सर खूप ओरडले तुम्हाला? हळूच त्याने विषय काढला. हो सर, ओरडले ना, पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं 3 माणसांचं काम मी एकटी कशी करणार? ते ऐकताच शिरीष तिच्याकडे पाहत राहिला. काय? तुम्ही सरांना असं म्हणालात? मग काय म्हणाले ते? ते म्हणाले, तुमचं म्हणणं बरोबर आहे शार्वी. सर असं म्हणाले? शिरीषला आश्चर्यच वाटलं. हो सर, असंच म्हणाले ते. बरं मला सांगा, आता त्यांचा मूड कसा आहे? खूप चिडले होते का? शिरीषला आता त्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्याचा प्रश्न घेऊन जायचा होता, म्हणून तो माहिती काढत होता. खरं तर सुरुवातीला चिडले होते, पण नंतर नॉर्मल बोलले. बरं, आणखीन काही विचारलं का त्यांनी? शिरीषने विचारलं. हो सर, ॲक्च्युली आमच्या लग्नाबद्दल पण विचारलं, अडखळत ती म्हणाली. माझ्या अटी माहीत आहेत ना, असं विचारलं त्यांनी. ती बोलली. मग तुम्ही काय म्हणालात? अटी मान्य आहेत असंच म्हणणार ना सर. अजून दुसरा काही पर्याय आहे का आमच्या पुढे? माझ्या मामांचा नंबर घेतला, त्यांना भेटायला बोलवलं आहे असं सांग म्हणाले. शार्वी म्हणाली. बाप रे, हे सगळं फेस करायला जरा जडच गेलं असेल नाही तुम्हाला? जड तर गेलं सर, पण आता जे आहे ते आहे. फेस तर करायलाच हवं ना, ती बिनधास्तपणे म्हणाली. बरं बरं ठीक आहे, या तुम्ही, तो म्हणाला. पण तेव्हा मात्र ती थोडी डिस्टर्ब वाटली. काय झालं शार्वी? आणखीन काही बोलायचं होतं का? त्याने विचारलं. सर, गिरीश कसा आहे हो? कालपासून नीट बोलणं झालं नाही त्याच्याबरोबर. तिच्या चेहऱ्यावर आता काळजी स्पष्ट दिसत होती. बरा आहे तो आता. त्याचा फोन सध्या सरांच्या कस्टडीमध्ये आहे की त्याच्याकडेच आहे? शार्वीने घाबरत घाबरत विचारलं. मग शिरीषला जरा हसू आलं. आहे त्याच्याकडेच आहे. वाटल्यास व्हिडिओ कॉल करून घ्या. नाहीतर एक काम करता का, संध्याकाळी त्याला भेटायला घरीच या, तो म्हणाला. नको नको सर, मोठे सर चिडतील उगीच. सावधपणे ती म्हणाली. अहो नाही, आज त्यांना त्यांच्या मित्राकडे जायचं आहे. ऑफिसमधून ते लवकर निघून परस्पर तिथे जाणार आहेत. यायला त्यांना उशीरच होईल. तुम्ही थोडा वेळ भेटा आणि मग निघा. एक काम करा, तुम्ही माझ्याबरोबरच चला, आपण एकत्रच निघू, शिरीष म्हणाला. तसं नक्की चालेल ना सर? म्हणजे तुम्ही डायरेक्टर आहात, मी स्टाफ, ती म्हणाली. शार्वी, काय चालवलं हे? थांबा, मी माझ्या बायकोला आणि आईला कळवतो तसं. तुम्ही तुमची कामं आटपून ठेवा. जा, लवकर कामाला लागा. तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल पसरली. थँक्यू व्हेरी मच सर. सर, तुम्ही खरंच जेंटलमनच आहात, ती म्हणाली. त्याचं शिरीषला हसू आलं. त्याने आधी आईला फोन लावला. आईचा फोन बराच वेळ एंगेज होता म्हणून आनंदीला लावला. तिने पटकन उचलला. काय हो, बोललात का बाबांशी? काय म्हणाले ते? अपेक्षेने आनंदीने विचारलं. नाही आनंदी, अजून बोलणं झालेलं नाही. सकाळपासून बाबा बिझी होते आणि आता त्यांच्या केबिनमध्ये शार्वी होती. माहिती आहे का, शार्वीशी ते लग्नाविषयी बोलले. काय? आनंदीने आश्चर्याने विचारलं. हो, त्यांनी त्यांच्या अटी तिला सांगितल्या. बाप रे, तिला वाईट वाटलं असेल ना हो? आनंदीने हळूच विचारलं. नाही गं, बरेच स्ट्रॉंग आहे ती, शिरीष म्हणाला. बरं, ते सगळं जाऊ दे, मी काय सांगतो ते आधी ऐक. आज संध्याकाळी ऑफिसमधून लवकर निघून बाबा भिडे काकांकडे जाणार आहेत. तिथे गेले ना की त्यांना यायला उशीरच होतो. संध्याकाळी मी शार्वीला घेऊन घरी येतोय. गिरीशला आपण सरप्राईज देऊ. आईला मात्र सांग,
आईचा फोन ना एंगेज लागत होता. शिरीष म्हणाला, खरंच? हो, अगदी खरं. बरं आनंदी, आणखीन एक विचारायचं होतं. विचारा ना. अजून माझ्यावर रागावली नाहीस ना? नाही हो. मग काहीतरी बोल ना. काय बोलू? जे मला इतके दिवस ऐकायचं होतं ते बोल, तो म्हणाला. एकदम कसं बोलू? थोडी लाज वाटते हो, ती म्हणाली. अगं, आपल्या नवऱ्याला काय लाजायचं? बोल ना. ते गिरीश आरवी बघ, लव यू जान, किस यू, मिस यू सगळं म्हणतात. आणि तू साधं एवढं म्हणून तो थांबला. बरं बरे, रागावू नका, बोलते. आय हां, बोल बोल. आय लव्ह यू शिरीष. ते ऐकून शिरीषला खूप आनंद झाला. आनंदाच्या भरात तो चक्क त्याच्या खुर्चीवरच उभा राहिला. आनंदी, आनंदी, आय लव्ह यू माय डार्लिंग. असं वाटतंय की तू आता इथे समोर असायला हवी होतीस आणि मी तुला घट्ट मिठी मारून या फाईलला करतोय ना, अगदी तसंच किस करायला हवं होतं. त्याने फाईलला समोर घेतलं आणि लव्ह यू डिअर म्हणत तिला खूप सारे किस करत असतानाच त्याचं लक्ष केबिनच्या दरवाजाकडे गेलं. विश्वराज येऊन उभे राहिले होते. ते रागाने आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. बाबा, तुम्ही? भानावर येताच त्याने फोन कट केला. धडपडत खुर्चीवरून खाली उतरला. सॉरी, एवढंच तो बोलू शकला. शिरीष, मी हे सांगायला आलो होतो की पोस्ट लंच जैन साहेबांबरोबर कॉन्फरन्समध्ये आपली मीटिंग आहे. दुसरी काही कामं ठेवू नकोस. ओके बाबा. आणि हो, मीटिंग झाली की मी लवकर निघणार आहे. मला भिडे काकांकडे जायचं आहे. मी गाडी घेऊन जाईन. एवढंच सांगायला आलो होतो. तुझं चालू दे. आता जे चाललं होतं ना, ते चालू दे. विश्वराज जरा रागानेच म्हणाले. हो बाबा, काकांकडे तर आज तुम्हाला जावंच लागेल. पटकन शिरीष बोलून गेला. काय? नाही, काय नाही बाबा, पण तुम्ही ड्राईव्ह नका करू. हं, कॅब करा किंवा ड्रायव्हर काकांना सांगतो, ते तुम्हाला सोडून येतील. शिरीष म्हणाला. ठीक आहे रे, करीन तसंच, पण उगीच काहीतरी काळजी असते तुझी. असं म्हणत विश्वराज जायला निघाले. तेवढ्यात शिरीषने त्यांना हाक मारली. बाबा. हां, थोडं बोलायचं होतं. बोल. बाबा. एवढं बोलून तो पुन्हा शांत झाला. अरे बोल ना. बाबा बाबा काय लावलंस नुसतं? बाबा, आनंदी गावी गेली तर नाही का चालणार? त्याने विचारलं. नाही चालणार. तिला जायचं होतं ना, मग आता तिला जावंच लागेल, विश्वराज म्हणाले. मग बाबा मी जाऊ सोडायला? त्याने विचारलं. का? तुला ऑफिसमध्ये कामं नाहीत? आहेत, पण तेवढी नाहीत. नक्की? विश्वराजाने विचारलं. हो बाबा, खरंच एवढं प्रेशर नाही, आणि मी ऑनलाईन पण करू शकतो ना तिथून. अरे वा, हे छान झालं की मग. बाबा असं म्हणताच ते आता जायला परवानगी देणार असं वाटून शिरीषला खूप आनंद झाला. नक्की तुला कामाचा प्रेशर नाही ना? विश्वराजाने पुन्हा एकदा विचारलं. नाही बाबा, नक्की नाही. अगदी खरं सांगतोय, शपथ. छान छान. मग एक काम कर, गिरीश आणि विनीत येईपर्यंत त्यांची सगळी कामं तूच कर. समजलं? बस आता खुर्चीवर. खुर्ची बसण्यासाठी असते, असं उभं राहून नाचण्यासाठी नाही. एवढं म्हणून ते निघून गेले. शिरीषला मात्र जाम राग आला त्यांचा. आनंदी नूतनताईंच्या रूममध्ये आली. आई, आत येऊ? तिने विचारलं. ये ना गं. आई, थोडं बोलायचं होतं. बोल ना, नूतनताई म्हणाल्या. आई, मला गावी नाही जायचं. मी तिथे एकटी कशी जाऊ? तिथे एकटी कशी राहू? मुळात आपण आत्ताच तर आलो आहे ना गावाहून. तिथे जाऊन मी काय करू? ह्यांच्याशिवाय, तुम्हा सगळ्यांशिवाय मी कशी राहू तिथे? म्हणतच ती रडू लागली. अगं, काल आम्ही दोघं हेच तर म्हणत होतो ना तुला. तेव्हा तर तू जायचंच आहे असा हट्ट धरून बसलीस. नूतनताई म्हणाल्या. चुकले नाही, पण मला नाही जायचं. तुम्ही बाबांशी बोला ना प्लीज, ती म्हणाली. आनंदी, रडू नकोस गं. मी बोलते, पण आता हे ऐकतील का नाही माहीत नाही मला. सकाळी मला सांगून गेलेत, आनंदीला बॅग भरून ठेवायला सांग. उद्या सकाळी लवकर निघायचं आहे असं. नूतनताईंना मिठी मारून मग ती पुन्हा रडू लागली. आई, नका न, पाठवू नका मला प्लीज. मला ह्यांना, तुम्हा सगळ्यांना सोडून नाही जायचं आहे कुठे. बरं बरं, मी बोलून बघते. तू रडणं थांबव गं बाई आधी, म्हणत त्यांनी तिचे डोळे पुसले. बरं आई, एक आनंदाची बातमी द्यायची होती. संध्याकाळी शार्वी यांच्याबरोबर घरी येणार आहे. आज बाबा भिडे काकांकडे चालले आहेत ना, ती म्हणाली. काय? खरं सांगतेस आनंदी? हो, पण गिरीला सरप्राईज आहे. मी काय म्हणते आई, शार्वी आपल्याकडे पहिल्यांदा येणार आहे. तिच्यासाठी आपण ड्रेस, साडी आणि गिफ्ट्स घ्यायला जाऊया का? हो चालेल, तू तयार हो, लगेच निघू. खुशी आज बेचैन होती. श्याम तिच्या समोरच बसला होता. श्याम, आज कितीतरी महिन्यांनी शिरीषची समोरासमोर भेट होईल रे. पुन्हा त्याच जुन्या आठवणी त्रास द्यायला सुरुवात करतील. खरंच थकले रे श्याम मी.
खुशी म्हणाली. खुशी, तू त्रास करून घेतेयस म्हणून तुला तो होतोय. शिरीष आणि तुझं प्रेम होतं, कदाचित आताही असेल तुझं, पण तरीही आता तू सत्य स्वीकारायला हवंस. शिरीष आणि त्याची बायको दोघेही त्यांच्या संसारात खुश नाही असं तुला वाटलं होतं, असं तू म्हणालीच देखील होती. म्हणून आपण शिरीषला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. पण सत्य हेच आहे की ते दोघे एकमेकांबरोबर खूप खुश आहेत आणि आता त्या दोघांना वेगळं करण्याचं पाप मी तरी करू शकत नाही. तसं इतर कुणी असतं तरीही मी ते केलं नसतंच. आणि आता तर त्या जागी आनंदी आहे, माझी आनंदी, माझी बालमैत्रीण आनंदी, जिने फक्त सगळ्यांना आनंदच दिला. तिने आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे, कष्ट सहन केले आहेत, दुःख सहन केलं आहे, जे मी स्वतः पाहिलं आहे. आम्हा दोघांच्या मैत्रीच्या खूप आठवणी आहेत, खूप चांगल्या आठवणी आहेत. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहेच, म्हणूनच ती कायमच आनंदी राहावी असं मला वाटतं. तिच्या आनंदासाठी माझ्याच्याने जे जे होईल ते मी सगळं करणार आहे. ती तिच्या संसारात खुश आहे आणि ती तशीच राहावी यासाठी मी काहीही करायला तयार आहे. प्रसंगी तुला दुःख झालं तरी चालेल. आता माझ्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा करायची नाही. खुशी, आपण दोघेही खूप चांगले मित्र आहोत. तुझे बाबा म्हणतात तसं तुला डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी मी तुला मदत केली. मित्र म्हणून आपणही एकमेकांसोबत खूप चांगले क्षण देखील घालवले. शिरीष जर त्याच्या आयुष्यात आनंदी नसेल तर तो तुझ्याकडे परत यावा असं मलाही वाटत होतं. पण आता सत्य कळल्यावर नाही. त्यानेही तुला स्पष्टपणे सांगितलंय ना, त्याचं फक्त आनंदीवर प्रेम आहे, तो तिला कधीही सोडणार नाही. तेव्हा आता तुझा निर्णय तू घ्यायचा आहेस. हे बघ खुशी, तुला त्रास होईल, वाईट वाटेल, पण आता सावरायलाच हवं गं. जे झालं ते झालं, नशिबात होतं म्हणून तसं घडलं. शिरीष तुला मिळायचा असता तर तो तेव्हाच मिळाला असता. तो मिळाला नाही याचा कुणालाही दोष देऊ नकोस. तूही तुझ्या आयुष्यात पुढे जा. तुझे बाबा म्हणाले होते, खुशी नॉर्मल होईपर्यंत त्यांना माझी साथ हवी आहे. मला वाटतं आता तू बऱ्यापैकी नॉर्मल झाली आहेस. आता माझी काहीच गरज नाही इथे, म्हणूनच मी ही नोकरी सोडून चाललो आहे. हे माझं रेझिग्नेशन लेटर. असं म्हणतच श्याम उठला. श्याम, काय म्हणालास तू? तू ही नोकरी सोडून जाणार? मला सोडून जाणार श्याम तू? अरे काय बोलतोयस? नको रे श्याम, असं नको करूस. तुझ्याशिवाय आता एकही क्षण आनंदाचा वाटत नाही मला. तू नसलास की जास्त अस्वस्थ व्हायला होतं. मी तुझ्याकडे रडते, तुझ्याकडे बोलते, तुझ्यावर चिडते, रागावते. माझा भूतकाळ सांगून तुला तर मी हैराण केलं. मला मदत कर म्हणून तुला गळ घातली. माझ्यावर न चिडता, कोणतीही अपेक्षा न ठेवता तू मात्र तुझी मैत्री निभावत राहिलास. त्या सगळ्या कडवट प्रसंगातून बाहेर यायला तू मला मदत केलीस आणि आता अर्ध्यावरच मला सोडून जाणार? नको रे श्याम, नको जाऊस. शिरीष गेला, त्याचं दुःख कसं तरी पचवलं, पण कदाचित तुला गमावण्याचं दुःख आता नाही रे पचवू शकत. हिंमत नाही माझ्यात तेवढी. प्लीज नको ना जाऊस. मला हवा आहेस तू. नाही ना जाणार श्याम. असं म्हणून तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. खुशी, रडू नकोस. नाही जाणार मी. श्याम मग खुशीला थोपटत राहिला. किती वेडी मुलगी आहे ही. हिचं प्रेमही निरागस, मैत्रीही निरागस, रागसुद्धा निरागस. मनातल्या मनात त्याने विश्वराज सरांना धन्यवाद दिले. सर, अगदी बरोबर म्हणाला होतात तुम्ही. श्याम, तू तुझा सपोर्ट काढून घे, म्हणजेच खुशीला तुमच्या नात्याची आणि मैत्रीची किंमत कळेल. आपल्या हातातून एखादी गोष्ट सुटते तेव्हाच ती असण्याची खरी किंमत कळत असते आपल्याला. आणि म्हणूनच श्याम आज तिच्याकडे त्याच इंटेन्शनने बोलला होता. कळत नकळत तोही तिच्यावर प्रेम करू लागला होता. तिचा त्रास, संघर्ष, तिचं प्रेम, राग सगळं त्याने पाहिलं होतं, अनुभवलं होतं. तिच्या संघर्षात तो तिच्याबरोबर होता. आता ती सावरली होती. तिच्याबद्दल सगळंच माहीत असल्यामुळे तिला ॲक्सेप्ट करणं त्याला कधीच जड वाटणार नव्हतं. आता तर जैन सरसुद्धा या दोघांच्या नात्याबद्दल मुळीच ऑब्जेक्शन घेणार नव्हते. विश्वराज सरांनी याआधीसुद्धा जैन सरांना तशा बाबतीत समजावलं होतं. पप्पा, मीटिंग सुरू व्हायच्या आधी मला शिरीषशी बोलायचं आहे. खुशी असं म्हणाली तेव्हा जैन सर थोडे टेन्शनमध्ये आले. काळजी करू नका पप्पा, आज कायमचं या नात्यातून बाहेर पडायला चालली आहे मी, ती म्हणाली. जैन सर आले तेव्हा ते आणि श्यामसुंदर विश्वनाथ सरांच्या केबिनमध्ये गेले. खुशी मात्र डायरेक्ट शिरीषच्या केबिनमध्ये. शिरीष, येऊ? खुशी, ये ना गं. कसा आहे शिरीष? असं विचारणंसुद्धा चुकीचं ठरेल. आनंदी दिसतोयस. आनंदी राहा, तुझ्या आनंदीचा होऊनच राहा. तू पुढे गेलास, छान वाटलं. मी मात्र काही वेळ अडखळले रे. त्या प्रेमात धडपडले, स्वतःला जखमा करून घेतल्या. पण मग शेवट कळलं, जे आपलं नाही ते ओरबाडण्यात काहीच अर्थ नसतो.
आज हेच सांगायला आले होते. खऱ्या अर्थाने आज या नात्यातून मी मोकळी होते. कारण जोपर्यंत आपण जुनं सोडत नाही तोपर्यंत नवीन पकडताही येत नाही, ती म्हणाली. म्हणजे समजलं नाही मला, त्याने विचारलं. मी आणि श्याम लग्न करायचा निर्णय घेतोय, ती म्हणाली. खरंच खुशी? किती छान. अगं श्याम खरंच खूप चांगला मुलगा आहे, आनंदी सांगत होती ना मला. मग तो उभा राहिला. खुशी, हे ऐकून खूप छान वाटलं गं. त्याने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. खूप खूप अभिनंदन खुशी, अशीच आनंदात आणि सुखी राहा. तीही बोलून गेली. तूही काळजी घे शिरीष. त्या क्षणी शिरीषला जाणीव झाली, इतकं सहज नातं होतं आपलं आणि खुशीचं, आनंदी आणि श्यामचं. पण आपण किती मूर्खपणा केला. एकमेकांना स्वीकारल्यामुळे अवघडले पण गेलं होतं. मीटिंग व्यवस्थित झाली. त्यानंतर जैन सर आणि खुशी निघाले. श्याम, 1 मिनिट बोलायचं होतं रे तुझ्याशी, शिरीष म्हणाला. बोला ना शिरीष, श्याम म्हणाला. त्या दिवशी नीट बोलायला जमलं नाही. खरं सांगायचं तर मी मुद्दामूनच नीट बोललो नाही. सॉरी श्याम, पण एक दिवस आमच्याकडे नक्की या, जेवायलाच या. आनंदी वाट पाहते तुमची. तिलाही तुझ्याशी खूप काही बोलायचं असेल, सांगायचं असेल. खरंच एकदा निवांतपणे ये, दोघं मोकळेपणाने बोला, शिरीष म्हणाला. ते ऐकून श्यामसुद्धा मोकळेपणानेच हसला. येईन, नक्की येईन हं शिरीष, बाय, असं म्हणून तो निघणार तेव्हा पुन्हा शिरीषने त्याला थांबवलं. श्याम, खुशीची काळजी घे हं. फार निरागस आहे ती. तेवढं बोलताना मात्र डोळ्यात पाणी दाटलं. विश्वास ठेवा, तिला अगदी आनंदात ठेवीन. कसलाही त्रास होऊ देणार नाही. जुना गुंता सुटला होता. नवीन रेशीमगाठी बांधल्या जात होत्या. सर, मी तुमच्याबरोबर घरी येते, ते बरोबर करते ना, शार्वीने गाडीत बसल्या बसल्या शिरीषला विचारलं. हो, त्यात काय चूक आहे. एक स्टाफ दुसऱ्या आजारी स्टाफला भेटायला जाऊ शकतोच ना, शिरीषने समजावलं. हो ना, मग ठीकच आहे. पण सर, मी पहिल्यांदाच तुमच्या घरी येते. मिठाई किंवा फळं घेऊ का? म्हणजे घ्यायलाच हवं असं मला वाटतं, शार्वी म्हणाली. नको शार्वी, समजा बाबांनी विचारलं ही मिठाई कुणी आणली, तर मग आम्ही काय सांगणार? तुम्ही फक्त भेटा. बाबा यायच्या आधी तुमचं भेटणं व्हायला हवं, शिरीषने समजावलं. शार्वी येणार म्हणून नूतनताई आणि आनंदी खरेदीला गेल्या. शिरीष जेव्हा शार्वीला घरी घेऊन आला तेव्हा गिरीशला मोठं सरप्राईज मिळालं. शार्वी, तू? गिरीश, कसा आहेस तू? मी छान, पण तू कशी काय आलीस? त्याने विचारलं. शिरीष सर म्हणाले भेटायचं असेल तर घरी चल म्हणून म्हणून आले, शार्वी म्हणाली. शार्वी, आईशी तुझी भेट फंक्शनला झालीच होती ना? ही आनंदी, माझी वहिनी, गिरीशने ओळख करून दिली. शार्वी पटकन पुढे झाली. तिने नूतनताईंना नमस्कार केला. आनंदीने तिला मिठी मारली. शार्वी, बरं झालं तू आलीस, बस ना. आनंदी, तिच्यासाठी खायला आण जा, नूतनताई म्हणाल्या. मग सगळ्यांच्या खूप खूप गप्पा झाल्या. नूतनताईंनी तिला आणलेले गिफ्ट्स दिले. बापरे मॅडम, एवढे सारे गिफ्ट्स, शार्वी म्हणाली. अगं मॅडम नको म्हणू, आई म्हणालीस तरी चालेल, नूतनताई पटकन बोलून गेल्या. तू घे ना, ढोकळा घे, समोसा घे, आरामात घे हं. हे काही 8-8:30 वाजायच्या आधी येणार नाहीत. एवढं म्हणेपर्यंत दरवाजावरची बेल वाजलीच. आनंदी, बघ कोण आहे ते. आनंदीने आय होलमधून पाहिलं. बाप रे, आई बाबाच आहेत. अरे देवा, सगळेजण उभे राहिले. बसा बसा, मी पाहते काय करायचं ते. नूतनताईंनी पुढे येऊन दरवाजा उघडला. आत येताच विश्वराजांचं लक्ष टेबलावरच्या प्लेटकडे गेलं. अरे वा नूतन, आज ढोकळा, वेफर, समोसे, बाकरवडी, एवढे सगळे पदार्थ आणलेस. कुणी पाहुणे वगैरे? असं म्हणेपर्यंत त्यांनी खुर्चीकडे पाहिलं. खुर्चीवर शार्वी बसली होती. शार्वी, तू यावेळेस इथे? हो सर, म्हणजे गिरीशला भेटायला यायचंच होतं. मग शिरीष सर म्हणाले माझ्याबरोबरच चल, म्हणून आले, ती म्हणाली. मग त्यांनी शिरीषकडे पाहिलं. बाबा, आईला विचारलं होतं मी. त्यांनी मग नूतनताईंकडे पाहिलं. अहो एवढं काय त्यात, कधीतरी भेटायचंच होतं ना, ते आज भेटलो. या, तुम्ही पण समोसा खाऊन घ्या, नूतनताईंनी सहजपणे बोलून टाकलं. पण मला सांगा, तुम्ही एवढे लवकर कसे आलात? नूतनताईंनी विचारलं. अगं भिडेंकडे नेमके कोणीतरी पाहुणे आले होते, मग मी फार वेळ बसलो नाही तिथे, विश्वराज म्हणाले. बरं शार्वी, तू बस, मी आहे आत. नाही सर, मी निघतेच आहे आता, शार्वी पटकन म्हणाली. अगं एवढ्या लवकर? अजून साड्या, दागिने याबद्दल बोलायचं असेल ना. सोनं किती महाग झालं आहे, याची चर्चासुद्धा करायची असेल तुम्हाला, नाही का गं आनंदी? विश्वराजाने मुद्दामूनच आनंदीला विचारलं. आनंदी बिचारी नूतनताईंकडे पाहत राहिली. बरं चालू दे तुमचं, मी आहे आत. बरं गिरीश,
सगळं झालं की सोडून ये तिला घरी. विश्वराज म्हणाले. बाबा मी? त्याने आनंदाने विचारलं. विश्वराजाने त्याच्याकडे वळून पाहिलं. नाही नाही, सहजच विचारलं. म्हणजे मलाच जावं लागेल ना आता, तो म्हणाला. शार्वीला सोडून आल्यानंतर सगळे जेवायला बसले. अहो जरा ऐकता का? बोला. आनंदी म्हणत होती. तिला गावी नाही जायचं आहे. नसेल जायचं तर जाऊ दे ना, राहू दे इथे, नूतनताई म्हणाल्या. ती म्हणेल तसं आता होणार नाही नूतन, विश्वराज म्हणाले. अहो पण दोघांनाही चुका लक्षात आल्यात त्यांच्या, नूतनताई पुन्हा म्हणाल्या. कशावरून? विश्वराजांनी आनंदी आणि शिरीषकडे पाहत विचारलं. बाबा सॉरी, चुकलं आमचं, पुन्हा नाही होणार असं, शिरीष म्हणाला. म्हणजे एवढं सांगून शिरीष म्हणाला. म्हणजे एवढं सांगून देखील बॅग भरली नाहीसच तू आनंदी. मी जे काही बोलतो त्याला तुझ्या लेखी किंमत नाहीच आहे का? विश्वराजाने विचारलं. प्रश्न विचारल्या तिला रडू फुटलं. बाबा असं नका ना म्हणू प्लीज. तिने बाबांचे पाय पकडून माफी मागितली. परत नाही असं होणार, असं नाही वागणार मी, कधीच नाही वागणार, प्लीज बाबा. विश्वराजाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. उठ उठ. अगं हे काय करतेस राजा, उठ आधी. चुकले बाबा, तुम्हाला खूप दुखावलं मी, सॉरी. बरं उठ ग माझे आई आता, केलं मी माफ. ठीक आहे, नको जाऊस गावी, पण शिरीषबरोबर 2 दिवस महाबळेश्वरला तरी जाऊन येशील की नाही? तुम्हा दोघांचं बुकिंग केलं आहे मी, उद्या सकाळी लवकर निघा. ते ऐकून मात्र दोघांनाही खूप आनंद झाला. शिरीषने तिच्याकडे पाहून हळूच डोळा मारला. चला, एक प्रश्न तर मार्गी लागला होता, हे पाहून नूतनताईंना बरं वाटलं. मग त्यांनी दुसरा विषय काढला. अहो मी काय म्हणत होते, अजून तुमचं म्हणणं आहेच का? बोला, विश्वराज म्हणाले. तुम्ही गिरीश आणि शार्वीच्या लग्नाबद्दल ज्या काही अटी मांडल्या आहेत त्या मला मान्य नाहीत, नूतनताई स्पष्टपणे बोलल्या. त्या अटींबद्दल तुला नेमकं कुणी सांगितलं? नाही, मला पण कळू दे ना. माझ्या विरुद्ध तुझ्यासाठी कोणती लॉबी काम करते ते? शिरीष आणि गिरीशकडे पाहत विश्वराजाने विचारलं. ते दोघे बिचारे आईकडे पाहत राहिले. आता ते महत्त्वाचं आहे का? मुद्दा हा आहे की मला तुमच्या अटी मान्य नाहीत, नूतनताई म्हणाल्या. नसे ना का मान्य, मला काय त्याचं, विश्वराज म्हणाले. हे पहा, तुम्ही म्हणताना तसं अजिबातच होणार नाही, तुम्हाला माझंच म्हणणं ऐकावं लागेल, नूतनताई म्हणाल्या. तसं असेल तर मग ठीक आहे ना, तू तुझ्या कंपनीत नोकरी दे त्यांना आणि घरही तूच घेऊन दे, विश्वराज म्हणाले. अहो कंपनी आणि घर तेवढं तुमचं, बायको आणि मुलं तुमची नाहीत का? हे पहा, मी तुमची अर्धांगिनी आहे. तुमच्या घरावर आणि कंपनीवर माझा तेवढाच अधिकार आहे, समजलं तुम्हाला? आणि मी माझ्या मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. नूतनताई चिडल्याच. मग विश्वराज बायकोकडे पाहून हसले. अगं हो नूतन, किती चिडतेस? त्यांची फक्त परीक्षा घेतली मीही काही त्यांचा वैरी नाही. बरं ऐक, शार्वीच्या मामांना या आठवड्यात बोलावून घेऊया. मला वाटतं लग्न आपण साधेपणाने करू. गिरीश आणि शिरीषचं एकत्र मोठं रिसेप्शन करू. आणखीन एक चांगली गोष्ट आहे, बाजूचे शर्मा फ्लॅट विकतायत, त्यांच्याशी बोलणंसुद्धा झालं आहे. एकदा का फ्लॅट हातात आला की मग आपण आपल्या या फ्लॅटला तो अटॅच करून घेऊ. म्हणजे तुला हा फ्लॅटसुद्धा सोडावा लागणार नाही. आपण सगळे एकत्रसुद्धा राहू. पण गिरीश, जोपर्यंत तू स्वतःला दादासारखं सिद्ध करत नाहीस तोपर्यंत तू आहे त्या दादासारखं सिद्ध करत नाहीस तोपर्यंत तू आहे त्याच पोस्टवर राहशील. नंतर काय करायचं ते पुढे मागे बघू, विश्वराज म्हणाले. चालेल बाबा, असंही स्टाफमध्ये राहूनच काम करायला आवडतं मला, गिरीश पटकन म्हणाला. सगळ्यांना खूप आनंद झाला. बाबा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. कधी कधी वाटतं आपले बाबा हिटलरसारखे का वागतात, इतके का ओरडतात, इतके का चिडतात, कधी कधी का मारतात. पण या सगळ्यामागे जेव्हा रिझल्ट पाहतो तेव्हा खूप कमाल वाटते तुमची. असं वाटतं एवढ्या सगळ्या गोष्टी कसं काय मॅनेज करता तुम्ही. तुमच्याबद्दल आमची काहीच कंप्लेंट नाही बाबा. तुम्ही जसे आहात तसेच आवडता आम्हाला. तुम्ही बदलू नका, जसे आहात तसेच राहा. आपल्या घराचे स्ट्रॉंग पिलर आहात तुम्ही, शिरीष असं म्हणाला आणि सोफ्यावर बसलेल्या बाबांच्या कुशीत शिरून त्याने एक हात बाबांच्या पोटाला आवळला. विश्वराजाने त्याला जवळ घेतलं. त्यांचं लक्ष गिरीशकडे गेलं. त्याच्या भुवया आकसल्या होत्या. दादाला जवळ घेतलं म्हणून धाकधूक झाली असेल ना तुझी, ये तूही ये. गिरीश पण मग उठून त्यांच्या दुसऱ्या कुशीत शिरला. कधी मोठे होणार आहे तुम्ही, असं म्हणत त्यालाही त्यांनी जवळ घेतलं. गिरीशने मग बाबांच्या थोड्या थोड्या वाढलेल्या दाढीवरून हात फिरवला. बाबा तुम्ही थोडे थोडे म्हातारे झालात हो, पण मी तसं होऊ देणार नाही. आमचे बाबा कधीच म्हातारे होऊ शकत नाही. आणि मग तो बाबांच्या दाढीचा एक एक सफेद केस खेचू लागला. अरे गिरी,
दुखतंय मला. काय मूर्खपणा चालवला आहेस? विश्वराज म्हणाले. बाबा, तुमच्या दाढीतला सफेद केस काढतोय मी. रिसेप्शनमध्ये तुम्ही अगदी डॅशिंग दिसला पाहिजे. असं म्हणून तो बाबांचे दाढीचे केस पुन्हा उपटू लागला. गप रे बावळट, नाहीतर खरोखरच फटकवेन आता, विश्वराज म्हणाले. आनंदी आणि नूतनताईंना ते पाहून हसू येत होतं. अहो, तुमच्या या नात्याचं आश्चर्यच वाटतं मला. या मुलांसाठी मी किती करते, प्रसंगी यांच्यासाठी तुमच्याशी भांडते. पण बघा ना, यांची माझ्यापेक्षा तुमच्यावरच माया जास्त आहे. कमाल वाटते मला या गोष्टीची, नूतनताई म्हणाल्या. आई, असं काही नाही गं, पण बाबांना असा त्रास द्यायची मजा काही वेगळीच आहे, गिरीश म्हणाला. कारण खरंच ग्रेट आहेत आमचे बाबा, शिरीष म्हणाला. तसं काही नसतं रे शिरी. खरं सांगू का, परिपूर्ण तर कुणीच नसतं. आई बापसुद्धा नाहीत. त्यांचंही चुकतंच की. मी कधी ओरडलो, प्रसंगी मारलं असेल, पण मनात काही ठेवू नका रे. कधी कधी राग अनावर होतो. तुमच्या चुकांमुळे तुमचं नुकसान होऊ नये असं वाटतं. तेव्हा मग रिॲक्शन्स कठोर येतात. पण तुमचं भलं व्हावं, तुम्ही सुखी व्हावात, हाच आमचा अंतिम हेतू असतो. मी सुद्धा सामान्य माणूसच आहे. तुमच्या बाबतीत माझ्या अनेक चुका झाल्याही असतील. पण आता तुम्ही मोठे झालात. तुमचं एक जग तयार झालं आहे. तेव्हा तुमच्या आयुष्यातला सहभाग आम्ही कमी करायला हवा. यापुढे मी सुद्धा होईन तेवढ्या संयमाने, शांतीने वागेन. कारण ज्या चुका मी माझ्या मुलांना वाढवताना केल्या, त्या तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत करू नये असं मला वाटतं. नूतनताईसुद्धा शांतपणे हसल्या आणि म्हणाल्या, मुलांना त्यांचं स्वातंत्र्य द्यायची वेळ आली आहे. खरंच आता आपण बॅकफूटवर गेलं पाहिजे. बरं, मी काय म्हणतो, या शनिवारी शार्वीच्या मामांना बोलवूया का? विश्वराजाने असं म्हटल्यावर गिरीशने पटकन म्हटलं, या शनिवारी? नको बाबा. का रे, व्हॅलेंटाईनचे प्रोग्राम करायची हौस आहे ना तुम्हाला? करूया की मग प्रोग्रॅम. ते ऐकून सगळेच जण हसले. बरं आनंदी, इकडे ये बेटा. विश्वराजांनी मग त्यांच्या बॅगेमधून मोबाईल काढला. हे तुझ्यासाठी. नवीन मोबाईल आणि चार्जरसुद्धा. आनंदीला खूप आनंद झाला. थँक्यू बाबा, खूप छान आहे. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला. आनंदी, या आधीसुद्धा तुला मी म्हटलं होतं, सत्यजित गेल्यानंतर ज्या क्षणी तुझ्या डोक्यावर हात ठेवला होता, त्या क्षणीच तू माझी लेक झालीस. तेव्हा कधीही प्रॉब्लेम आला तर मोकळेपणाने बोलायचं, नुसतं रडत कुडत नाही बसायचं. चला जा आता, उद्याची पॅकिंग करायची असेल ना. आणि हो गं, रिसेप्शन वगैरे झालं तर इंटरव्ह्यूची तयारी कर. भिडेकडे तुझ्या नोकरीसाठी बोललो आहे मी. ते ऐकून आनंदीला पण आनंद झाला. रात्री झोपताना नूतनताई म्हणाल्या, खरंच हो, तुमच्या सोबतीने इथपर्यंत संसार केला. कडू गोड आठवणी सगळ्यात छान होत्या. आज मागे वळून पाहताना कळतंय ना, आपलं चिमुकलं जग खरंच किती मोठं झालं आहे ते. विश्वराज बायकोकडे पाहून छान हसले. खरोखरच त्यांचं चिमुकलं जग आता खऱ्या अर्थाने मोठं झालं होतं. कथा इथे संपली. आपल्याला निश्चितच ती आवडली असणार हे आपल्या कमेंटवरून कळलंच. कथेतल्या पात्रांवर आपण भरभरून प्रेम केलं. कधी शिरीषचा राग आला, कधी गिरीशची दया आली. नूतनताईंचा स्टँड बरोबर वाटला. कधी आनंदी एवढी का रडते असंही वाटलं. विश्वराजांनी मुलांना मारलं, कठोर पद्धतीने वागवलं, ते पटलं नाही. आणि ते अगदीच स्वाभाविक आहे. ज्या गोष्टी आपल्याला कनेक्ट होतात त्याच दृष्टिकोनातून आपण विचार करतो. पण ती सगळीच कथेतली पात्रं आहेत. मुळात कथेत असो किंवा खऱ्या आयुष्यात प्रत्येक वेळेस बरोबर आणि परिपूर्ण असं वागणं कुणाचंच नसतं. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या स्वभावाला आणि परिस्थितीला अनुसरून त्यावेळेस त्यांना जे योग्य वाटतं तसंच वागत असते. तरीही वैयक्तिकरित्या कुणाच्याही चुकीच्या वागण्याचं समर्थन नाही. कथानकाची गरज असते म्हणून तसे प्रसंग कधी कधी टाकावे लागतात. कधी कधी कथेचा एखादा भाग दुःखद वळणावर थांबवावा लागतो. पण सुखदुःख, चढ उतार हीच कथेची खरी गंमत असते. बारीक सारीक तपशील टाकताना कथा भरकटली आहे की काय असंही काही जणांना वाटलं. पण तसं मुळीच नाही. अगदी पहिल्या भागापासून ते शेवटच्या भागापर्यंत कथेची पकड अजिबात सैल झाली नव्हती. कथा अगदी ट्रॅकवर होती. ती दिमाखातच सुरू झाली आणि त्याच ऐटीत संपली. तरीही एखादा भाग, एखादं पात्र, एखादी परिस्थिती किंवा शब्दांची निवड आपल्याला आवडली नसेल किंवा आपण कुठे दुखावला गेला असाल तर मनापासून माफी. चिमुकल्या जगाचा आज निरोप घ्यायचाच आहे. पण त्याचबरोबर 2 जिव्हाळ्याचे प्रश्नसुद्धा आहेत. पहिला प्रश्न, कथा कशी वाटली? दुसरा प्रश्न, यापुढे जास्त काय ऐकायला आवडेल, कथा की कादंबरी? उत्तर कमेंट करून नक्की कळवा. आपल्या सगळ्यांच्या प्रेमाबद्दल पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू.